ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र काळाच्या पडद्याआड वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। विलेपार्लेतील स्मशानभूमीत धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार, धरमपाजी पंचतत्वात विलीन। धर्मेंद्रजींच्या निधनानं भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला। एक असाधारण अभिनेता आपल्यातून गेल्याचं दुःख, पंतप्रधान मोदींकडून ट्विट करत श्रद्धांजली। धर्मेंद्र यांनी साकारलेल्या भूमिका कायम स्मरणात राहतील। त्यांच्या भूमिका आजही रसिक मनांवर अधिराज्य गाजवतायत। धरमपाजींना भावपूर्ण श्रद्धांजली असं म्हणत शरद पवारांचं ही ट्विट। धर्मेंद्र यांच्या निधनानं सिनेसृष्टीचं मोठं नुकसान, तर एका युगाचा अंत झाला असं म्हणत करण जौहर यांच्याकडून धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली। मंत्री पंकजा मुंडेंचा फरार PA अनंत गर्जे वरळी पोलिसांच्या अटकेत। पत्नीच्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचा त्याच्यावर ठपका। अनंतचे विवाह बाह्य संबंध असल्याचा पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांना संशय होता। पोलिसांनी योग्य तपास करून कारवाई करावी। PAची पत्नी गौरी गर्जेच्या मृत्यू प्रकरणामध्ये पंकजा मुंडेंचे आदेश, तर सेटलमेंट करण्यासाठी पोलीस स्टेशनला कोण गेलं होतं? दमानियांचा पंकजा मुंडेंना सवाल। महायुतीच्या प्रचार सभांचा धडाका। फडणवीसांची आज त्र्यंबकेश्वर, कोपरगाव, भुसावळ, शहादा या तालुक्यात सभा, तर अजित पवार जिंतूर, नांदेड, अंबाजोगाईमध्ये सभा घेणार। दुसरीकडे शिंदेंकडून पिंपळनेर यासह मनमाड, श्रीरामपूर, सिन्नर आणि सटाण्यात प्रचार। कोल्हापूर विमानतळ हद्दीतील रस्ता बंद झाल्यामुळे तामगाव ग्रामस्थ आक्रमक। वाहतुकीला अडचणींसह रुग्ण आणि शाळकरी मुलांचे हाल होत असल्याचाही आरोप। रस्ता खुला न केल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ग्रामस्थांचा इशारा। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।